हिंगोली जिल्ह्यातील कृषी केंद्र चालकांनी शेतकऱ्यांची पिळवणूक केल्यास खपवून घेणार नाही। ठाकरे गट शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदार नागेश पाटील आष्टीकर हे सध्या ॲक्शन मोडमध्ये आलेले दिसत आहेत। सध्याला पेरणीचे दिवस डोक्यावर आलेले आहेत। सर्व हिंगोली जिल्ह्यामध्ये आतापासून सरासरी पावसाची 90% वर गेलेली आहे। म्हणजे अजून 10% पाऊस आज उद्या जर पडला तर सगळीकडे पेरण्या सुरू होतील अशी परिस्थिती आहे। आणि अशा वेळेस बऱ्याच जणांच्या तक्रारी अशा होत होत्या की बी बियाणं घेत असताना किंवा खताचे बॅग घेत असताना जे लिंकिंग चालू आहे, या बॅग सोबत ती बॅग घ्या, त्या बॅग सोबत ती बॅग घ्या, आणि जे काही कुठं चुकपाट जागी जे काही दरवाढीचे किंवा दर वाढून शेतकऱ्याकडून घेत होते, या संदर्भातली ही बैठक होती। आणि या बैठकीमध्ये कलेक्टर साहेबांनी आम्ही दोघांनी चांगल्या प्रकारे सगळं SO साहेब सुद्धा हजर होते। सगळ्यांना सूचना अतिशय कडक दिलेल्या आहेत। पथकाची नेमणूक झालेली आहे आणि सकाळपासून अशी अपेक्षित आहे की कुठल्याही प्रकारचा चढा भावाने किंवा लिंकिंग होणार नाही, शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, खताचा तुटवडा कुठं भासवणार नाही, आणि खताची अवेलेबिलिटी किती आहे, बियाण्याची अवेलेबिलिटी किती आहे, सगळा आढावा घेतलेला आहे। आणि सगळ्या गोष्टीवर आमची नजर आहे आणि शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारचं अडचणीत येणार नाहीत याची खात्री करून घेतलेली आहे आजच्या बैठकीमध्ये। आपलं आतापासूनचं गणित आहे आणि मी सगळ्याला आपल्याला बाजूला काढून देऊन मी त्यांना बोललो होतो ते त्या संदर्भातली सूचना दिलेली आहे की आज पसरक जे चाललंय ते आलबेल चाललंय, ठीक आहे, यापुढं असं चालणार नाहीये आणि आपणही सगळ्या जणांनी दक्षता घ्यावी। दक्षता जर घेतली नाही तर मग कारवाई झाली तर ओरडू नये। आणि कलेक्टर साहेबांनी सुद्धा अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जर कोणी दिरंगाई करत तर त्याच्यावर कारवाई होईल। साहेब, क्वालिटी कंट्रोल वाला जो अधिकारी आहे त्याला प्रभारी चार्ज दिलेला आहे। मुळात ते कळमनुरीचे तालुका कृषी अधिकारी आहेत, त्याच्यात परत हिंगोलीचा प्रभारी, तर तिकडे जर परमनंट झाला तर कारवाई सुरू होईल आणि चांगल्या पद्धतीने काम करते। साहेब, आता मी आढावा घेतला, कृषीचे जवळपास 70% रिक्त आहेत पद, आणि त्याचं सुद्धा पत्र आम्हाला आज कृषी अधिकाऱ्याने दिलं, कलेक्टर साहेबालाही दिलं, मलाही दिलं। आणि ते पद जोपर्यंत आता शासन भरणार नाही तोपर्यंत अतिशय त्यांची हालाकीची परिस्थिती आहे। पण तरीही जे काही स्क्वॉड करायचे होते, जे काही इन्स्पेक्टर नेमायचे होते, आता प्रत्येक दुकानावर कृषी सहाय्यक असेल आणि त्याच्यावर नजर ठेवणारी स्क्वॉड असेल आणि त्याच्यावर नजर ठेवणारी अजून एक कलेक्टर साहेबांनी त्याच्यावर स्वतःची कमिटी नेमलेली आहे। ते सुद्धा या 10, 15, 20 दिवसात जो कालावधी आपल्या पेरणीचा आहे त्या कालावधीपर्यंत कलेक्टरचे सुद्धा माणसं त्याच्यावर पथकावर राहतील आणि ते कडक नजर त्यांच्यावर ठेवतील।